की आमच्या हिंदू मुलांना जाणून बुजून टार्गेट केलं जातं आहे, जाणून बुजून त्यांना मारहाण केली. कानूनलाही डवललं आणि आम्हालाही डवललं तर आम्ही आमच्या मनसे इष्टांना आम्ही दाखवू. भोंगे आहेत ना आमच्या पठाणवाडीतले तरी उतरवले पाहिजेत. यांच्या भोंग्याचा आवाजाने आमची पाठची झोप संपते. त्यांचे आवाज पण आमच्या घरापर्यंत येतात. त्यात दिलेलं आहे हे महाराष्ट्र आहे, त्यांनी लक्षात ठेवावं. जय हिंद जय. आमच्या भारताला हिंदू राष्ट्र समजतो आणि हा हिंदू राष्ट्र आहे आणि होणारच, आणि आम्ही हे करून दाखवू. मलाड पठानवाड़ी हिंसा के बाद अब महाराष्ट्र नवनिर्माण सेना भी अब मैदान में उतर चुका है। ऐसे में हमारे साथ बात करने के लिए शाखा प्रमुख प्रमोद जी हैं। प्रमोद जी, आज आप लोगों ने मुलाकात की, वरिष्ठ पुलिस अधीक्षक से क्या बातें हुई और क्या कहना चाहेंगे इस हिंसा को लेकर? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद जाधव, वार्ड क्रमांक 43, दिंडोशी विधानसभा. आम्हाला हा विषय गुढीपाडवा, आमच्या राजसाहेबांचा मेळावा, जत्रा दिवाळी आमची गुढीपाडवा, त्या उत्सवामध्ये आम्ही सर्वजण सामील झालो होतो. त्यामुळे तो विषय आम्हाला त्या दिवशी कळाला नाही. परंतु ज्या दिवशी मी प्रत्यक्षात लोकांच्या संपर्कात राहून लोकांकडे मी चर्चा विनिमय केल्यानंतर मला असं जाणवलं की आमच्या हिंदू मुलांना जाणून बुजून टार्गेट केलं जातं आहे, जाणून बुजून त्यांना मारहाण केली, जाणून बुजून त्यांच्यावरती नको ते खोटे आरोप टाकून त्यांना बदनाम करायचं कारस्थान आहे. आणि ज्याने हे कृत्य केलं आहे, जी लहान बालकं होती, त्यांनी म्हणजे कळश यात्रा संपली होती आणि ते घरात आपलं निघाले होते. आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी काही समाजकंटक होते. त्या समाजकंटकांनी त्या लहान बालकांवरती मारहाण केली. त्या मारहाणाचा विचारपास करण्यासाठी दोन आपले हिंदू युवक भगवाधारी होते. त्या भगवाधारी म्हणजे भगवा हा हिंदूंचा एक प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला विरोध करण्यासाठी इतकी त्यांची हिंमत होते की भगवा घालू नये, या भगवांना मारा. हा कोणता न्याय आणि हा कोणता महाराष्ट्र आहे आणि हा कोणता हिंदू राष्ट्र आहे? आम्ही आमच्या भारताला हिंदू राष्ट्र समजतो आणि हा हिंदू राष्ट्र आहे आणि होणारच, आणि आम्ही हे करून दाखवणार. आणि ह्याच्यापुढे अशा कोणत्या कृत्य घडलं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना घाला घालू आणि त्यांच्यावरती जे काय होईल ते आम्ही पुढच्या पद्धतीने आम्ही दाखवून देऊ. आणि जी आता कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे, ही कारवाई अतिशय टोकाची झाली पाहिजे, जेणेकरून अशा औरंगजेबच्या अवलादी या महाराष्ट्रामध्ये पैदा नाही झाल्या पाहिजेत, जेणेकरून आमच्या महाराष्ट्रात हिंदू व्यक्ती हा सुरक्षित राहिला पाहिजे. आम्ही तुमच्या कोणत्याही सणाला गालबोट लावतो का? कोणत्याही सणाबद्दल आम्ही अपशब्द शब्द बोलतो का? नाही ना. आम्ही आमच्या वाटेला जाऊ नका, आम्ही सोडणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला जेव्हापासून कळलं आहे की असं लफडं झालं तर काल पण आम्ही त्या ह्याच्यामध्ये होतो, पण तिथे काही पोलीसचे काय अधिकारी होते, त्यांना पण धक्काबुक्की केल्या. तर एवढ्या यांच्या दादागिऱ्या चाललेल्या आहेत, तर ह्याच्यावरती काहीतरी आळाबंधन घालण्यासाठी हे आमची मनसैनिक पण आम्ही उतरलेलो आहे. आणि यांनी जर त्या कानूनलाही डवललं आणि आम्हालाही डवललं तर आम्ही आमच्या मनसे इष्टांना आम्ही दाखवून देऊ त्यांना काय असतं ते. आम्ही पण ते जे करू शकताय ते आम्ही पण करू शकताय. त्यांनाही त्यात देवानी जन्म दिला आहे, आम्हाला पण त्यात दिलेला आहे. हे महाराष्ट्र आहे, त्यांनी लक्षात ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही हिंदू असून, हिंदूंचं राज्य असून, हिंदू महाराष्ट्र असून आमच्याबद्दल एवढी घनिष्ठ म्हणजे एवढे खराब वृत्तीचे लोक का राहतात इथे? त्यांच्या भोंग्याचे आवाज आमच्या घरापर्यंत येतात. आम्ही कधीही काही बोलत नाहीत, आम्ही कधी काही करत नाहीत. आणि आमचा एक माणूस न काय बोलता फक्त झेंडा घेऊन जात असताना त्यांनी एवढा अत्याचार केला का केला? याचा जबाब कोण विचारणार? सगळे राजकारणी झोपलेत का? कुणी का बोलत नाहीत? फक्त राजसाहेबच असे आहेत की ते एकटेच बोलतात. यांनी का बोलू नये? बाकीच्या राज्यांनी, बाकीच्या पक्षांनी बोलायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. ही गोष्ट सगळ्यांनी करायला पाहिजे एकत्र येऊन. आणि स्थानिक आमदार काय करतात, भाजपवाले काय करतात? प्रत्येकाने एकत्र यायला पाहिजे. आणि यांचे भोंगे आहेत ना आमच्या पठाणवाडीतले तरी उतरवले पाहिजेत. यांच्या भोंग्याचा आवाजाने आमची पाठची झोप संपते. त्यांचे आवाज पण आमच्या घरापर्यंत येतात. आणि आम्ही फक्त झेंडा घेऊन चाललो तर आमचे अत्याचार करतात. कशासाठी? जी हाँ, मन से भी अब कहीं ना कहीं आक्रामक भूमिका में आ सकती है, और मन से अगर आक्रामक भूमिका में आएगी तो कहीं ना कहीं अनोखा दृश्य देखने को मिल सकता है। हालांकि हिंदुत्व का मुद्दा अभी तक कहीं पर भी मरा नहीं है।
बने रहिए हमारे साथ, इसी तरीके से और भी खबरों को आपको लगातार रूबरू कराते रहेंगे। नमस्कार।